नमो बुद्धाय, जय भीम। मी सतीश कुमार साळुंखे। बंधनो, सध्या भारत देशामध्ये महाबोधी विहाराचं जे आंदोलन चाललेलं आहे आणि ह्या आंदोलनामध्ये भारत देशाच्या कानाकोपऱ्यामधून तसेच जगामध्ये जे जे बौद्ध देश आहेत, थायलंड असो, जपान असो, म्यानमार असो किंवा श्रीलोन असेल, श्रीलंका ज्याला म्हणतात, अशा अनेक देशामधून बौद्ध भिक्षू या भारतामध्ये दाखल झालेले आहेत आणि भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामधून या बिहार राज्यामधील जो गया आहे, ज्याला आपण बुद्ध गया म्हणून सम्राट अशोकांच्या काळापासून ओळखलं जातं, त्या बुद्ध गयेमधील जे महाबोधी विहार आहे, ज्या महाबोधी विहारामध्ये गेली अनेक वर्ष सम्राट अशोकांच्या परिनिर्वाणानंतर ह्या मनोवाद्याने या विहाराचा ताबा घेऊन बुद्धाच्या समता, स्वातंत्र्य, सामाजिक, आर्थिक आणि संपूर्ण शांतिमय ह्या विचारांना काळिंबा लावण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, तिथे मनोवाद्याने आपले मनोविचार की जे विषमतेचे विचार आहेत, जे मानवतेला काळिंबा फासणारे विचार आहेत, ते तिथे राबवून स्वतःचा मालकी हक्क जो चालवलेला आहे, त्याला अनेक वर्ष या देशामधील आणि परदेशामधील बौद्धांनी विरोध करून देखील आज त्या तिथल्या सरकाराने, मग ते बिहारचं सरकार असो या भारताचं सरकार असो, या सरकारांना अजिबात लाज लज्जा नावाची गोष्ट राहिलेली नाही। मित्रहो, सम्राट अशोकाने अनेक स्तंभ, अनेक विहार बांधली। त्यापैकी आज या भारत सरकारने आणि मनोवाद्याने जे राम मंदिर उभं केलेलं आहे, आता राम मंदिर जे अयोध्येचं आहे, या अयोध्येला सुरुवातीपासून अखंड जगामध्ये, मग तुम्ही युआंगसांग हे बौद्ध पंडित जो चायनाचा मोठा अभ्यासक, हा सम्राट अशोकांच्या वेळी या भारतामध्ये जेव्हा त्यांनी आपलं वास्तव्य बौद्ध धम्माचे अवशेष किंवा बौद्ध धम्माचा इतिहास करण्यासाठी जेव्हा आले होते, त्याने आज असं लिहिलेलं आहे आपल्या चायनीज इतिहासामध्ये की या भारतामध्ये गया नावाचा जो जिल्हा आहे तो बिहारमध्ये आहे। बिहार म्हणजे विहारमध्ये आहे आणि त्या गयेमध्ये भगवान बुद्धांना परम ज्ञान जिथे प्राप्त झालं, ज्या महाबोधी वृक्षाखाली झालं, ती जागा जी आहे, त्या जागेच्या तिथे सम्राट अशोकाने तथागतांना परमज्ञान प्राप्त झाल्यामुळे ते जागेवरती बुद्धांचं एक मोठं विहार बांधून तिथे महाबोधी महाविहार हे स्थापन केलेलं आहे। याची जगात नोंद आहे, भारताच्या जुन्या इतिहासामध्येही नोंद आहे। तसेच जे आपण आता अयोध्या म्हणतो, त्या अयोध्यामधील जे मोठं विहार होतं, अयोध्या ही सम्राट अशोकांच्याही अगोदर बुद्ध घोष, अश्वघोष नावाचे जे बुद्ध भिक्षू होऊन गेले, की ज्याने बुद्धांचं चारित्र्य लिहिलं। आज बुद्ध धम्माच्या इतिहासामध्ये अनेक धर्मग्रंथ आहेत, त्यापैकी महत्त्वाचा बुद्धचरित्र हा अश्वघोष याने लिहिलेला ग्रंथ आज जगाच्या बौद्ध राष्ट्रामध्ये आजही प्रचलित आहे, लोकांच्या वाचनात आहे, स्मरणात आहे। आणि त्याच अश्वघोषाच्या तिथल्या वास्तव्यामुळे बुद्धाची अस्थी आणि बुद्धाचं तिथे अस्तित्व म्हणून सम्राट अशोकाने त्या जुन्या अश्वघोषांच्या जो साकेत ह्या देशामध्ये एक मोठं महाविहार बांधलं आणि कालांतरी त्याला ते राम मंदिर आलं आणि ते राम मंदिर म्हणता म्हणता राम मंदिराच्या नंतर बाबरी मस्जिद झाली आणि बाबरी मस्जिदने राम मंदिर ह्या वादातून आज भारत सरकार, मोदी सरकाराने
आणि विश्व हिंदू परिषद तसेच मनुवादी जेवढ्या संघटना याने एकत्र येऊन तिथे प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर बांधलेलं आहे. बंधूंनो, जर आमचं आव्हान आहे की हिंदुत्ववादी जर बाबरी मस्जिदच्या तिथे रामाचा जन्म म्हणून जर आपली ते ताबा घेत असतील आणि ते राम मंदिर उभारत असतील, तर ह्या लोकांना नैतिक अधिकार नाही की जिथे भगवान बुद्धांचं अस्तित्व आहे, भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, त्या बुद्धगयेमध्ये महाबोधी विहार आहे, तिथे ह्या मनोवाद्यांचं काही काम नाही. यांना संपूर्ण बौद्ध समाजाने आज संधी आलेली आहे. जगातल्या बौद्ध दुनियेने या बुद्ध विहार मुक्तीसाठी आज या बिहारच्या रस्त्यावरती उतरलेले आहेत. भारतातील प्रत्येक बौद्धांनी, प्रत्येक आंबेडकरवाद्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि ही बौद्धांच्या अस्तित्वाची, नुसत्या भारतातल्याच बौद्धांची नव्हे तर जगातल्या बौद्धांचं अस्तित्व म्हणून या बुद्धगयेमधील जे महाबोधी विहार आहे त्याच्या मुक्ती आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. आणि आंदोलन म्हटल्यानंतर आंदोलनाला साम दाम दंड सर्व लागतं. आज जे रस्त्यावरती तिथे आहेत, आज जे हजारो लाखो भिक्षू उतरलेले आहेत तिथे, त्या आंदोलनामध्ये प्रत्येक भारताच्या बौद्धाने उतरावं आणि ज्यांना उतरता येत नसेल त्यांनी आर्थिक सहाय्य करावं की जेणेकरून हे आंदोलन दीर्घकाल चालून जी बौद्धांची हे आहे, बौद्धांची जी प्रॉपर्टी आहे ती बौद्धांच्या ताब्यात मिळावी. आणि एक महाराष्ट्रातील बौद्धांनी लक्षात घ्यावं की यापूर्वी आंदोलनं त्या महामुक्ती बोधिविहाराची जी झाली ती बाळगडली गेली होती, परंतु आता तसं होणार नाही. कारण का ते या 10 वर्षामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जो बिहारच्या आसपासचे जे राज्य आहेत तिथला जो कालपर्यंतचा जो चर्मकार समाज होता, कालपर्यंतचा जो कुळमी समाज होता, कालपर्यंतचा जो सम्राट अशोकांचे वंशज होते, ज्या शंकर प्रसाद मौर्य यांच्या नेतृत्वाखाली करोडो लोकांनी बौद्ध धम्मामध्ये वापसी केलेली आहे. आज तिथला बिहारमधला, UP-मधला, पंजाबमधला जो करोडो संख्येने असलेला जो चर्मकार होता तो या 10 ते 12 वर्षामध्ये बौद्ध झालेला आहे, स्वतःच्या घरात आलेला आहे. बौद्ध जो पूर्वीचा बौद्ध होता, जो अनेक बदल्या कालखंडामध्ये हिंदूतली पोटजात म्हणून मानत होता, तो आज बौद्ध म्हणून तिथे लढतो आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील अनुयायीने, मग ते छोटा असो, मोठा असो, अधिकारी असो, कामगार असो, या व्यावसायिक असो, त्याने तना मनाने धनाने या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा. आणि बौद्धांची एकमेव जगातल्या बौद्धांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व म्हणजेच भगवान बुद्धाने जिथे परमज्ञान प्राप्त केलं, त्या बिहारच्या गयेमध्ये ज्या महाबोधी वृक्षाखाली, त्याच बोधी वृक्षाच्या मुळामध्ये सम्राट अशोकाने एवढं मोठं महाविहार बांधलेलं आहे. त्या विहाराला म्हणतात महाबोधी विहार. आणि ते महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी प्रत्येक बौद्धांच्या स्त्री पुरुषाने, मुलाने, बाळाने, आजोबाने ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि ते लवकरात लवकर आपली जी रियासत आहे ती आपल्या ताब्यात घेऊया. नाहीतर उद्याचा इतिहास तुम्हा आम्हाला माफ करणार नाही. भविष्यातील आपली होणारी जी पिढी आहे ती आम्हाला विचारेल की जर एखादा हिंदू आपल्या हिंदू देवळांचा ताब्यावर घेऊन या देशामध्ये नांदतो आहे, एखादा मुसलमान आपली मस्जिद आपल्या ताब्यात ठेवून आपलं अस्तित्व साबित करतो आहे, एखादा ख्रिश्चन आपले चर्च, आज ही जे हजारो चर्च इंग्रजांनी आणि पोर्तुगानी जे बांधून इथे ठेवलेले आहेत त्यांच्या पश्चात इथला जो ख्रिश्चन आहे, उरलेला ख्रिश्चन आहे किंवा कन्वर्ट होणारा ख्रिश्चन आहे, कन्वर्ट झालेला ख्रिश्चन, तो त्याचा ताबा घेऊन इथे या आपलं अस्तित्व राखून आहे. तर बौद्धांची रियासत असलेलं महत्त्वाचं जे ठिकाण आहे महाबोधी विहार, हे बौद्धांच्या ताब्यात का असू नये आणि का हे घेऊ शकले नाही, उद्याची पिढी तुम्हा मला विचारू नये. आणि आपला इतिहास जो लढाऊ लोकांचा इतिहास आहे, जो परिवर्तनवादी इतिहास आहे, जो बाबासाहेबांचा इतिहास, जो सम्राट अशोकाचा इतिहास आहे,
त्या इतिहासाचे आपण अनुगामी आहोत. आमच्या कुठेतरी भविष्यातल्या इतिहासाला कुठेतरी काळं डाग लागू नये ह्यासाठी प्रत्येक बौद्धाने या आंदोलनामध्ये उतरावं आणि या मनुवाद्याला आणि या भारत सरकार आणि या बिहारचं सरकार स्टेट सरकार आहे त्यांना आपली ताकद दाखवावं. या आंदोलनामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हा आणि बुद्ध हा आमचा आहे, बुद्ध हा जगाचा आहे. जर बुद्ध आमचा असेल तर बुद्ध विहारी आमचा आहे हे दाखवूया. आणि एवढंच मी आवाहन करतो. नमो बुद्धाय. जय भीम.